मध्ये एकूण धावा किती, विकेट किती याची माहिती आम्हाला देत आहेत आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर अशोक पाटील, ज्यांना यंदाचा बेस्ट स्कोरर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आणि सन्मान त्यांचा करण्यात आला। 40+ क्रिकेट संघटनेची ही खरं तर संकल्पना प्रत्येकाच्या मनाला भावणारी आहे। वार्षिक संमेलन होतं, या संमेलनामध्ये वर्षभर जे जे खेळाडू चांगली कामगिरी करतात, मग ते बॅटिंगच्या माध्यमातून असेल, बॉलिंगच्या माध्यमातून, मग ते अष्टपैलू प्रदर्शन असेल किंवा उदयोन्मुख खेळाडू, असे काही ज्या खेळाडू आहेत त्यांना त्यांची दखल घेतली जाते, त्यांना सन्मानित केलं जातं, गेट टुगेदर होतो आणि अगदी संघटना स्थापन झाल्यापासून सातत्याने हे वार्षिक संमेलन होत असतं आणि इथे सगळेजण एकत्रित येत असतात आणि त्यानंतर मात्र हा क्रिकेटचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होतो। करूया सुरुवात सामन्याला। ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। तर बॉलिंग मार्कवर कमलाकर, भोईर, केबीला आपण बघू शकाल जीत भोईर यांचे मोठे बंधुराज, भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळले। आजही आपण बघतायत 40+ माध्यमातून फिटनेस जीतचाही तुम्ही आजही बघाल तरी तसाच आहे। 20-22 वर्ष तोही खेळतो क्रिकेट। कमलाकर दादाने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहे, पण काही जणांची जी शरीर यष्टी असते ती खरं तर एकदम सडपातळ असतात ते पूर्वीपासून। तर गतवर्षी त्यांनी 20 विकेट प्राप्त केले होते आणि बघा ही सगळी माहिती आम्हाला अशोक पाटील देत आहेत। अशोक पाटील देखील चांगल्या मूडमध्ये दिसतात, एकदम चांगल्या लुकमध्ये आहेत, व्हाईट शर्टमध्ये जबरदस्त पर्सनॅलिटी आपण बघू शकाल आणि सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार। ही माहिती आम्हाला अशोक पाटील देत राहतील। युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते आमचे मनोज मडवी, त्याचबरोबर आमचे ऑपरेटर प्रतीक पवार। तर विनायक म्हात्रे आमचे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि प्रतीक पवार हे जे कोळेगावचे आमचे ऑपरेटर आहेत। तर बघा अजून अंडर 19ला सुरुवात नाही झाली, पण बघा एक छोटासा खेळाडू तयार झालाय। तर लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं नेहमी म्हटलं जातं। खूप निरागस असतात मुलं आणि मुलांना बघा 10:43 झाल्यात, पंचांचा इशारा येतोय, टाइम मॅच या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पहिलाच बॉल घेऊन येत आहेत राऊंड द विकेट। चेंडू हवे, झेलची शक्यता पण खूप दूर होते, चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही। जयेंद्र भोईर यांना यष्ट्यांच्या मागे ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी यष्टी रक्षण करत असताना पहिल्याच बॉलवरती झेलची संधी होती, पण कठीण झेल होता। भरपूर मागे आपण बघाल तर त्या ठिकाणी 7 ते 8 पावलं ते मागे उभे आहेत, त्यामुळे तिथून तो अंतर कापणं त्यांना थोडंसं कठीण गेलं। पण या दरम्यान आपण बघतायत धाव आलेली ती म्हणजे धाव घेतली नाही। हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, पण नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय। क्षेत्ररक्षक इनफिल्डवरनं जात आहेत, चेंडू उचलतात तोपर्यंत 2 धावा आणि दोन्ही संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन होतंय या 2 धावेने। आता असं एक रेकॉर्ड आम्हाला माहिती मिळाली, श्रीनाथ यांनी सांगितले की 2 ओव्हरमध्ये आगासाने 58 चेस केले। यापेक्षा फास्ट क्रिकेट काय असू शकतं असं म्हणतात की रेकॉर्ड्स हे बनत असतात क्रिकेटमध्ये, मग ते 40+ क्रिकेट असू दे किंवा रेग्युलर असो किंवा अंडर 19चा असो। हा चेंडू सिली मिडॉनला जातोय, तोपर्यंत एकदा पूर्ण करतायत सलामीवीर उमेश पाटील, त्याचबरोबर नितीन पाटील। उमेश पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला नितीन पाटील, असे 2 पाटील बंधू मैदानावरती सलामीवीर। येदुटणे गावाची क्रिकेटची फार जुनी वैभवशाली परंपरा राहिलेली आहे। हे आज 40+ जे खेळाडू आपण बघतायत या सगळ्यांनी एक काळ रेग्युलरच्या माध्यमातून गाजवलेला आहे आणि त्यांनीच जो एक आदर्श निर्माण केला आणि त्यांना बघून कित्येक खेळाडू आज जे खेळत आहेत रेग्युलर क्रिकेट यातील कित्येकांना बघूनच ते आले मैदानावरती। हो पहिलाच बॉल इथे फेस करत असताना झेल काय जबरदस्त टिपल्या त्या ठिकाणी। भोलानाथ होते फलंदाज, सचिन होते माफ करा, फलंदाज बाद होत आहेत आणि बघा पहिला धक्का मैदानावरती लागतोय नितीनच्या रूपाने। नितीनचा रेकॉर्ड जर आपण बघितला, पहिलाच बॉल इथे फेस करत असताना
झेल काय जबरदस्त टिपला त्या ठिकाणी. यातील कित्येकांना बघूनच ते आले देतात, पण तोच नितीन या ठिकाणी आपण बघतायत पाहत होते शून्यावरती आणि पहिलाच बॉल इथे टीमला त्यांची जागा भरून काढण्यासाठी किशोर हे बॅटर मैदानावरती एंटर होत आहेत. झेल काय जबरदस्त टिपला त्या ठिकाणी. किशोर भंडारी KB मैदानावरती दाखल होत आहेत. लवकर यावं लागलं कारण नितीन परतले. नितीन या संघाचे अत्यंत टॅलेंटेड बॅट्समन होते, पण शून्यावरती बाद मोठं यश कमलाकर भोईर यांना प्राप्त होते. तर धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 3. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती असताना एकूण 4 चेंडू संपन्न झालेत. या ओव्हरमध्ये एक डॉट बॉल, एक सिंगल, एक दुहेरी धाव आणि एक विकेट. बघूया किशोर त्या ठिकाणी तयार होत आहेत, पंचांकडनं गाठ घेत आहेत. संजय यांचं आगमन झालेलं आहे. थोडेसे उशीर आले कारण भरपूर लांबचा प्रवास होता, पण तशी कॉलिंग जर केली असेल तर ते खेळू शकतात. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुट जाऊन पंच करतायत. समोर फिल्डर होते, थोडंसं फंबल झालंय, पण 2 धावा पूर्ण करण्याचा नक्कीच मानस तो उधळून लावलेला आहे. एकच धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 4. आपण आहोत वाकण गावामध्ये आणि वाकण मागील काही वर्षांमध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वांचं लक्ष वेधून घेणारे गाव, बहुचर्चित असं गाव. आजही वाकणचा कुठलाही संघ खेळू द्या, नेहमीच यूट्यूबवरती गर्दी होते. अनेक फॅन्स समर्थक नेहमीच सपोर्ट करत असतात. कॉट बिहाइंडचा अपील पंचांनी बघूया स्क्वेअरच्या पंचांशी चर्चा करतील. फॅन्स होती का नव्हती नेहमीच सपोर्ट करतात. तर अपील तर जोरदार झालेलं आहे, जोरकस झालेलं अपील, पण बघूया. पण आपल्याकडे अजूनही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची खरं तर स्निकोमीटर किंवा अल्ट्रा एज या टेक्नॉलॉजी आलेल्या नाही आहेत. आणि अंपायरने आउट दिलेले फलंदाज बाद होतील. दुसरा धक्का श्रीनाथ सांगतायत त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही बाद झाला. एज लागली होती. बऱ्याचदा काय होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो आपण, ती एज लागलेली असते, ते फलंदाजाला लक्षात येत नसतं, पण तिसऱ्या पंचांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने चेक केलं जातं. स्निकोमीटर असतो किंवा अल्ट्रा एज, त्यातून ते चेक केलं जातं. अजून भरपूर गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येणं बाकी आहे, पण या सगळ्या गोष्टी हे सगळे चायनावाले आणतीलही भविष्यात, पण त्यासाठी पैसेही तसे मोजावे लागतील, बजेटही तसं वाढू शकतं. आपण बघितलं तर चेंडूची जी गती आहे ती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रडार गनच्या माध्यमातून मोजली जाते. स्पीड गन असते. जसं हायवेवरती एखाद्या गाडीचं स्पीड चेक करण्यासाठी ज्या रडार जे लावले जातात, रडार मशीन किंवा स्पीड गन म्हणा तुम्ही, ते एक अदृश्य अशी किरणं त्या ठिकाणी सोडतात रोडवरती आणि जिथून त्यातून एक संदेश जो एक सॉफ्टवेअर असतो कॉम्प्युटरच्या मध्ये तो पाठवला जातो आणि तिथून तो कॉम्प्युटर काउंट करतो की तो स्पीड काय आहे. तर टेक्नॉलॉजी अशा भरपूर आहेत. अदृश्य पद्धतीने या सगळ्या टेक्नॉलॉजी काम करत असतात. जसं मोबाईलचाच विषय घ्या, आज इथून तुम्ही जगात कुठेही कुणाशी संपर्क साधू शकता. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. त्या ठिकाणी आपण बघतायत सचिन 2 विकेट गेलेले आहेत, पण 4 धावा या ठिकाणी आपण बघतायत. तर बॉलिंग मार्कवर नितीन, स्ट्रायकिंग एंडला आपण बघतात किशोरला. ताकदीचा पुरेपूर वापर केला होता, मिडल नाही झाला चेंडू. डॉट बॉलने सुरुवात करतो नितीन. आजचं वातावरण आपण बघतायत की एकदम ढगाळ आहे, पूर्णपणे क्लाउडी आहे आणि अशा वातावरणामध्ये भरपूर त्रासही होतात. मग अंगदुखी असेल, घसा दुखणे असेल, डोकेदुखी असेल. हलक्या हाताने प्लेस करतायत. पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक आले होते पण स्वतः नितीन जाऊन नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग झाले का, पाय लागला, त्यांचा पाय ब्रश झाला स्टंपला, त्यामुळे अंपायरने नो बॉल घोषित केलेला आहे.
होता असं कधी कधी एकदम यष्ट्यांना खेटून गोलंदाजी करतायत त्याच कारणास्तव त्यांचा पाय त्या ठिकाणी ब्रश झाला असावा आणि म्हणूनच पंचांनी या ठिकाणी नो बॉल घोषित केला आणि फ्रीडचा इशारा. आज कॉम्बॉक्स मध्ये अत्यंत जुने जाणते एक लेजंड कॉमेंटेटर बाळू पाटील आमच्या सोबतीला आहेत, ज्यांना बघून ज्यांच्या सोबतीला जाऊन जाऊन आम्ही समालोचन शिकलेलो आहोत. भरपूर मार्गदर्शन बाळू पाटील यांनी आम्हाला आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केलेलं आहे. यावेळेस गॅप आहे मोठी, फिल्डर येत आहेत पण चेंडू तिथे थोडासा थांबला, अचानक उसळला, पण काय जबरदस्त फिल्डिंग बघा त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे या 2 धावा धावसंख्या धावफल करते बघता आपण 8 धावा झालेले. षटक दुसरं प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा नितीन टू सचिन. ओ एज कॉट बिहाइंड, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का टीम ए तुटेला सचिन पाटीलच्या रूपाने. काय जबरदस्त झेल टिपला जयेंद्र भोईर यांनी त्यांच्या मागे ग्लोव्ज घालून किपिंग करतायत. थोडासा वर चेंडू होता, हवेत होता, ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत आम्हाला प्रतीक. चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट सूर्य युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट मनोज मडवी या ठिकाणी वाहिनीचे प्रमुख. सचिन परतले धावफलकावरती आहेत. एकूण धावा झालेल्या त्या म्हणजे 8. न्यू बॅटर जयदास काळन जे के मैदानावरती येत आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत. सध्या तरी गोलंदाजी चांगली होताना दिसते. एकही मोठा फटका आत्तापर्यंत आपण या इनिंगमध्ये बघितला नाही. नागुंबरेश्वर मैदान अजूनही आउटफील्डवरती भरपूर गवत आहे आणि जशा जशा स्पर्धा होतील सराव होईल हे गवत कमी कमी होत जाईल, आउटफील्ड अधिक अधिक वेगवान होत जाईल. बॅटचेज ओ हो फिल्डिंग खराब. शॉर्ट थर्ड मॅनला कमलाकर होते आय थिंक त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. सांगतायत की चेंडू कुठे पडला, कुठे डायव्हर्ट झाला, पण बाकीचे म्हणतायत की तुला काय पण करून आडवाचाच होता बॉल कुठल्याही परिस्थितीत. सगळं काही अलबेज सुरू होतं. बॉलिंग अत्यंत चांगली सुरू होती, पण आता जो चौकार हवा होता किंवा एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती जो धावगतीला वेग प्रदान करेल तो चौकार आलाय. नशिबाच्या सहाय्याने का असेना पण 4 धावा मिळत आहेत. नितीन पुन्हा एकदा यावेळेस गॅप मध्ये पाठवलाय, चेंडू चाललाय, फिल्डर धावतायत, लॉंग चेस, आत नाही थांबवता आला, चौकार. आधीचा चौकार नशिबाच्या सहाय्याने पण हा कष्टाने आपल्या कलेने मिळवलेला हा चौकार होता आणि अशा पद्धतीने 2 चौकार आले आणि धावसंख्या जी 8 वरती होती ती 2 चौकाराच्या मदतीने 16 वरती गेलाय. आणि बघा यालाच क्रिकेट म्हणतात बाळू पाटील. धावा आधी संत गतीने येत होत्या, मात्र त्यानंतर एक चौकार काय आला, एज लागून तो कॉन्फिडन्स मिळाला. बॅटर त्या ठिकाणी आपण बघताय जयदास काळन आल्याच इथून 2 चौकार ठोकतायत. आणि बघा 9 चेंडूत 8 होत्या आणि पुढच्या 2 चेंडू ओ हो चौकारानंतर येतोय, बघूया काय. आणि हा देखील चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार ठोकलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचे अनेक विक्रम बाळू पाटील तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये बघितलेले आहेत. 6 चेंडू 6 षटकार हनुमान पाटीलने मारलेले आहेत आणि त्या दिवशी बिंदास मुंडे आगासंच यांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. 12 बॉलमध्ये 57 आणि खूप मोठी चेसिंग अवघ्या 2 ओव्हरमध्ये झाली. आता 6 बॉलमध्ये 6 चौकार कुमार माळीने भोपरच्या रेग्युलरमध्ये ठोकलेले आहेत. हे रेकॉर्ड असे भरपूर होत आहेत आणि 6 बॉलमध्ये 30 धावा केतन मात्रेने ठोकल्या आशिलच्या मैदानावरती, ते देखील हर्षद ठोंबरेच्या अगेन्स्ट. आणि 2.4 म्हणजे 16 चेंडूमध्ये 64 धावा बाळू पाटील चेस केल्या. पण पुढच्या मॅचमध्ये वाडेकर संघाने काय जबरदस्त कामगिरी केली.
सिद्धू पाटीलची बॅटिंग लक्ष वेधी राहिली. पुढचा सामना वडवली 40+ आणि नारिवली 40+. दोन्ही कॅप्टन यायचे. दोन षटक या ठिकाणी संपन्न होत आहेत. धावफलकावरती बघता आपण 20. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 होत्या. हे षटक देखील सुंदर होतं, पण नंतरच्या 3 चेंडूत 3 चौकार आले आणि त्यामुळेच ही धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 20. धावांची गती 10.00. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती जयदास काळन आणि त्याचबरोबर किशोर भंडारी यांच्यामध्ये बघायला मिळते. जयदास काळन यांच्या बॅटमधून सलग 3 चौकार. यावेळेस डाव केला किशोरने. समोर गॅप मोठी आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेला सीमारेषेपार. किशोर भंडारी यांच्या बॅटमधून येतो पहिला चौकार. संघाची धावसंख्या 24. 24 धावा. आता जबरदस्त रन रेटला गती मिळते बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 4च धावा दिल्या होत्या कमलाकर यांनी, पण या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती 4 आणि दुसऱ्या बॉलवरती किती येणार बघूया. 2 धावा पूर्ण होतील का? आणि 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. 40+ मध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आम्ही बघतो तेव्हा तेव्हा या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. 40 नंतर खरं तर वय जसं प्रत्येकाचं वाढतं शारीरिक क्षमता कार्यक्षमता ही कमी कमी होत जाते, पण तिचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला सराव करावा लागेल, फिटनेसवरती ध्यान द्यावं लागेल. आणि या दरम्यान आपण बघतायत KB बाद होत आहेत. चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये होत होती, पण आपण बघतायत फलंदाज बाद झालेत KB किशोर भंडारी आणि बॅटर दिलीप. द कॉट बिहाइंड धक्का लागतोय मैदानावरती 4था. हेतूटने टीमला धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत ती झालेली आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. तर राम भोईर नारिवली गावचे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. नारिवली संघ आणि वडवली हे जवळचे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे ते वेळेवरती येतील अशी अपेक्षा आपण करू. हेतूटनेही फार लांब नाही आहे. त्याचबरोबर वाखन हा घरचा संघ, याच गावातील संघ यजमान या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आपण बघतायत. कमलाकर पुन्हा एकदा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायाला ब्रश करून मागे जातोय. चांगलं यष्टीरक्षण, पण त्या ठिकाणी लेग बायचा इशारा करतायत आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव या ठिकाणी ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 27. कमलाकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला आपण बघतायत. बॅटर त्या ठिकाणी जयदास. हो, सुंदर चेंडू होता. गुडलेतवरनं पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, काहीसा खाली राहतोय. हा डॉट बॉल. कमलाकर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेत आहे. फिल्डर खूप मागे आहेत लॉंग ऑफला. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. षटक संपले 3रं. पहिल्या षटकात आल्या 4, त्यानंतर आल्या धावा आपण बघितल्या 16 आणि या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 9 धावा. पाणी घेऊन जा. का नको आहे का? आहे पाणी आहे. पाणी आहे तिथे. मला वाटतं बॉटल्स ठेवलेले आहेत. तर 3 ओव्हर 29 धावा 9.67 धावांची आपण गती बघतायत. अजूनही 2 षटका शेष आहेत. बघूया 2 षटकामध्ये हेतूटने संघ कुठपर्यंत मजल मारतोय. तर 3 षटकं संपन्न होण्यासाठी 16.5 मिनिटं घेण्यात आलेले.
राम भोईर यांचं आगमन या ठिकाणी होते. स्वागत आहे रामदादा आपलं. जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे रामदादा, जिथे जिथे समाजकार्य तिथे तिथे रामदादा. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं आम्ही अनेकदा बघितलेले, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती लाभलेली असते. नारिवली संघ खेळणार आहे आणि नक्कीच या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. प्रदीप, नवीन गोलंदाज प्रदीप, आणि मला वाटतं त्यांचा देखील यंदाच डेब्यू झालेला आहे. एक प्रदीप आपण बाळू पाटली बघितला, ज्यांना लॉयड्स हे नाव दिले. ओ हो, स्क्वेअर लेगला व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त टायमिंग. दिलीप यांच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त फटका. धावा मिळतील एकूण 4. धावसंख्येला मिळते गती. धावसंख्या 33 धावफलकावरती. स्वागत केले प्रदीपचं, कौतुक करत होतो आपण प्रदीपचं की यंदा खूप चांगली गोलंदाजी करतायत. कदाचित दिलीप पाटील यांना हे कौतुक आवडलं नसावं आणि त्याने आल्या आल्या स्वागत केलंय या चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती 33. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रदीप. बघूया कमबॅक करतायत का. हा चेंडू पुढे ठेवला होता. सुंदर कमबॅक, सुंदर कमबॅक. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा चेंडू पुढे ठेवलाय. कीपर क्लोज आलेले आहे, त्यामुळे बॅटरला विचार करावा लागेल क्रीज सोडत असताना, स्टेप आउट होताना. ओ बोल्ड होत आहेत, प्लेड ऑन. काय कमबॅक आहे. चौकारानंतर प्रदीपने जबरदस्त कमबॅक केला. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. दिलीप आणि लागतोय मैदानावरती धक्का, हा 5वा. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील न्यू बॅटर. ओ सुंदर चेंडू, काय कमबॅक आहे बघा. पहिला चेंडू, इथे डावचीची संधी आहे पण थ्रो डायरेक्ट यायला हवा होता. आणि बघा जी धाव हवी नव्हती. आणि बघा काय घडतंय. संधी 2दा मिळाली होती, बायच्या रूपाने या धावा येत आहेत. 1 धाव येते. हो नाही, हो नाही, हो नाही चाललं होतं. आणि फलंदाज जयदास खान जीव मुठीत घेऊन धावत होते, कधी इकडे कधी तिकडे, दोन्ही बाजूला बचावले. नशिबाची साथ मिळते. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आल्यात मला वाटतं बहुतेक घरातून निघताना. आणि चांगली बॅटिंग करतायत. सुंदर ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. फील्ड डीप मध्ये आहे त्या ठिकाणी कमलाकर. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र डायरेक्ट नाही गेला, पण 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 36 धावा झाल्यात.
षटक संपले. चौथं धावसंख्या धावफलकावरती बघताय आपण. एकूण झाली ती म्हणजे 39. चांगली धावगती आपण बघताय. सुरुवात थोडीशी संत गतीने झाली, पण जसे जयदास मैदानावरती आले धावगतीला धावसंख्येला गती मिळाली आणि त्यानंतर आपण बघताय धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस 39 म्हणजेच 9.75 ही धावांची गती तुम्हाला बघायला मिळते. चार षटक धावा धावफलकावरती आहेत. एकूण आपण बघतायत 39. अत्यंत सुंदर अशी बॅटिंग जयदास करतायत. त्यांच्या बॅट मधून आपण बघितलं आतापर्यंत 16 धावा आल्यात. 7 चेंडू मध्ये 16 धावा. अखेरच्या षटकाची जबाबदारी आपण बघताय संजय. संजय येत आहेत अखेरचं षटक घेऊन. संजय जोशी करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही, पण वाईड बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे आणि वाईडच्या आधाराने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 40. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. संजय यांना पाचारण करण्यात आलंय. हा चेंडू कॉट बिहाइंडचा अपील आणि बघा जयेंद्र भोईर काय अपील करतायत. अगदी फिटनेस खूप चांगला आहे. मगाशी हवे झेप घेत असताना झेल पकडला आणि त्याचबरोबर आता जमिनी समांतर हा चेंडू होता त्यालाही खाली वाकत पकडलाय. याचाच अर्थ की फिटनेस चांगला आहे. खूप जबरदस्त ऍक्टिव्ह आहेत. कीपर असाच पाहिजे प्रत्येक संघाचा. चेंडू मागे फाईन लेगला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 41 धावा झाल्या. 50च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतील. 50 प्लस केल्या तर एक चांगली टोटल असेल या दोन्ही टीमला. शरद पाटील हे देखील आलेले आहेत नारळीचे 40 प्लसचे प्लेयर. हा चेंडू हवेत. झेलची शक्यता. वॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल बघा. जबरदस्त जजमेंट आणि खूप चांगलं टेक्निक आज झेल पकडत असताना आणि विशेष म्हणजे चेंडूवरची असलेली नजर. वेल जज कॅच. फलंदाज बाद होत आहेत. विश्वास आणखीन एक धक्का आहे दोन्ही टीमला लागतो. यावेळेस आपण बघतायत आज 6वा धक्का. न्यू बॅटर पंडित काळन येत आहेत. पीके यंदा मागच्या हंगामातील बेस्ट बॉलर म्हणून ज्यांची नियुक्ती झाली होती ते पंडित काळन या ठिकाणी मैदानावरती बॅटिंगसाठी येत आहेत. एक पंडित पाटील आमचे कॉमेंटेटर जे थोडे प्रकृती थोडीशी त्यांची खराब आहे त्यामुळे त्याच कारणाचं काही कॉल त्यांनी कॅन्सल केलेले आहेत. पंडित सामना करतील संजय यांचा. शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर लेगला संजय आहेत. पुढे गेले होते पण काय जबरदस्त फिल्डिंग. केवळ एकच जावेल. नकार दिलाय जयदास यांनी. एकच जावेल. भरपूर शॉर्ट चेंडू होता पण नशीब बलवत्तर की हा फटका स्क्वेअर लेगच्या फिल्डर जवळ आला. अन्यथा मागे स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध गेला असता तर या 4 धावा मिळाल्या असत्या. स्ट्राइकला जयदास. पुन्हा एकदा लॉंग रनअपने संजय. लॉब केलाय. गॅप मोठी आहे. फिल्डर धावतायत पण नाही अडू शकले. चेंडू गेला थेट
सीमारेषेबाहेर रस्त्यावर येईल चौकार आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 46 आणि हा चौथा चौकार येतोय जयदास काळण्यांच्या बॅटमधून 46 धावसंख्या 50 धावसंख्येचा वेध लागलेला हेदुडने 40+ टीमला. संजय दोशी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला जयदास काळन जेके. हो व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. काय जबरदस्त फटका, शफल झाले. या फटक्यासाठी जागा बनवली आणि 50 धावा होतात पूर्ण टीम हेदुडनेच्या या चौकाराच्या मदतीने. आणि जयदास काळांची इनिंग अत्यंत उल्लेखनीय उपयुक्त खेळी साकारलेली आहे आणि शेवट गोड केलाय. आपल्या इनिंगची सुरुवात चौकाराने केली होती आणि स्वतःच्या इनिंगची आणि संघाच्या इनिंगचा शेवटही चौकाराने. एकूण धावा केलेल्या आहेत 25 धावा केल्यात 11 चेंडूत. वेल प्लेड जेके, जबरदस्त बॅटिंग. 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी. वैदेही प्रभात 11 40+ वाकण संघाला 51 धावा. हनुमान नक्कीच तयार होतील आपली गदा घेऊन. हनुमान या संघाचा आघाडीचा बॅटर आहे. तर टॉस साठी या नारिवली आणि वडवली दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. नारिवली आणि त्याचबरोबर वडवली कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. नारिवलीचे कॅप्टन आहेत, वडवलीचे कॅप्टन यायचे लवकरात लवकर. वडवली 40+ कॅप्टननी लवकरात लवकर संपर्क साधा. वडवली या टॉस साठी वडवलीचे कॅप्टन. वडवलीचे कॅप्टन संपर्क साधा लवकरात लवकर. नारिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. तर आपण द्वितीय सत्राकडे. या ठिकाणी 50 धावा केल्यात. हेदुडने 40+ ने विजयासाठी. वाकण 40+ला 51 धावांची गरज आहे. रिक्वायर्डेड 10.20. तर बघूया द्वितीय सत्रात क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती काय घडतंय. कोणता संघ इथून कोणावर मात करतोय, कोणता संघ या स्पर्धेला निरोप देतोय. या सर्व प्रश्नांची उत्तरं हे द्वितीय सत्र देईल. आणि द्वितीय सत्र कशा प्रकारचं असेल हे ऐकूया आपण. जो आवाज गेले कित्येक वर्ष, गेले 3 दशक तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. ज्या आवाजाने नेहमीच अनेक स्पर्धा गाजवल्या, ज्या आवाजाचे अनेक स्पर्धा, अनेक रेकॉर्ड साक्षीदार आहेत, असे आमचे लाडके कॉमेंटेटर बाळू पाटील मॅन फ्रॉम सागाव यांना ऐकूया आपण द्वितीय सत्रात. प्रेमनाथ कोळी यांचं आगमन झालेले. शिवसेना शाखा प्रमुख बाळेगावचे. मी विनंती करेन प्रेमनाथ कोळी यांना या. बाळेगाव म्हटलं की मेघनाथ कोळीची आठवण जरूर येईल. भरपूर वर्ष मेघनाथ कोळीने या संघासाठी आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला, ओळख दिली. तर प्रेमनाथ कोळी साहेबांना विनंती करेन, बाळेगावचे विद्यमान शाखा प्रमुख, आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. आणि वडोली गावचे हनुमान पाटील शाखा प्रमुख, आपण देखील या. हनुमान पाटील उपशाखा प्रमुख. हनुमान पाटील आपला उपशाखा प्रमुख. बघा हनुमान पाटील यांना बाळू पाटील पद मिळालेले. एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत, जीव ओतून काम करणारं व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करेन प्रेमनाथ कोळी आणि हनुमान पाटील यांना की आपण दोघांनी मंचावरती या. आपलं स्वागत आहे. तर वडोली गावचे समाजसेवक काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करतोय आपणही मंचावरती या. आपलंही स्वागत आहे. वडोली इन ॲक्शन मध्ये त्यांच्या समोर असणार आहे नारिवली. आणखीन एक जबरदस्त बॅटल. 2 शेजारी एकमेकांच्या समोर येतील. प्रवीण जाधव समाजसेवक
नेहमीच 40+ संघांना सपोर्ट करणारे असे प्रवीण जाधव यांना विनंती करतो, आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. वडोलीचे कॅप्टन आलेत, तर नारोलीचे कॅप्टन शरद दादा या ठिकाणी आपण बघताय. तर कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करायचा आहे. तो टॉस होतोय आणि बघूया कोणी जिंकला टॉस. वडवली डिसिजन. फिल्डिंग करणार आहेत, नारोलीला करायचे बॅटिंग. हर्ष 11 वडवली 40+ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय आणि नारिवली 40+ ला इन्व्हाइट केलंय बॅटिंग साठी. होऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने. थँक्यू विनोद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवान मानाचा मुजरा. ज्यात आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजीराज शिलार, राकेश म्हात्रे, आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. वैदेही 11 प्रभात 40+ वाकलन संघ आयोजित आर्या स्मृती चषक 2024चे दमदार आयोजन आपण पाहतोय. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 2 बलाढ्य संघांमधील मॅच. हेडुटणे संघाने प्रथम बॅटिंग केली, 50 धाव उभारले आहेत आणि 51चं लक्ष्य. अशोक पाटील काल 2020 मध्ये काय बॅटिंग केली. तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने 282 धावा उभारल्या होत्या, दोघांनी शतकं लावली. तो उपशाखा प्रमुख हनुमान पाटील आल्यात, एक पुरस्कार दिला की त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता, एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण डीप मध्ये. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट कव्हर, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला आपण भीम काळनला पाहू शकता. सचिन पाटील ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं, पण रेग्युलरच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट चांगलं खेळलं. भीम काळन आणि सचिनचा मी नक्कीच उल्लेख करेल की या खेळाडूंनी बरेचसे खेळाडू घडवले आणि ते खेळाडू आता खेळताना दिसतात. गावासाठी गावाचा प्रतिनिधी सुरू होतोय. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन तो स्ट्रायकरला नितीन पाटील आपण पाहू शकता. वकलंगाव एंड कडून सचिन. ओ पहिला चेंडू शरीराचा वेध घेतला, पायचीचं स्ट्रॉंग अपील झालं यावेळेला. दोन्ही पंच मला वाटतं आता बातचीत करतात का पाहायचंय. श्रीनाथ पाटील तर येतात. स्ट्रॉंग अपील झालंय आणि कदाचित विनोद पाटील बातचीत का केली जाते की बॅटला चेंडू लागलाय की नाही. चांगला चेंडू होता, पहिला चेंडू पडलाय तर मिडस्टमोर हा चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला, त्यामुळे पाचीचं स्ट्रॉंग अपील झालंय. आता पंचांचा डिसिजन काय तर 1 धाव तरी ते कंप्लीट केली गेलेली आहे. येस बॅटर बॅट प्लम LBW. चेंडू मिडस्टमोर पिच झाला होता, खाली राहिला आणि पंचांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल. विनोद पाटील बातचीत केली, विचारलं स्क्वेअरलीच्या पंचांना की बॅटकडे आहे का नाही. बॅटकडे असते तर कदाचित आपण तर इथं बाद झाला नसता बॅटर नितीन, पण नितीनला मात्र जड पावलांनी मैदान सोडावं लागतं. काय सुरुवात केली आहे, स्वप्नमय सुरुवात सचिन पाटील यासाठी जाणला तर अचूकता, भेदकता, विविधता त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. ती विविधता आता बघायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावर बॅटर तर किरणला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तर पहिला गडी 0वरती बाद झाला. धावांचं खातं देखील उघडलं नाही, कारण 51 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. वडवली 40+ संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आपण तर नारिवली संघाला नारिवली गाव म्हटलं तर आमची धगधगती तोप रायगड समालोचक सदस्य आपण त्या असोसिएशनचे सदस्य जगदीश पाटीलचा हा गाव आपल्याला इलेक्शनमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यांच्या आवाजात देखील फार गोडवा असे. सचिन पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. किरण पहिला चेंडू फेकला होता, अप्रतिम गोलंदाजी. वाकलनगाव यांकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारत होते. हो चांगला चेंडू हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता आहे. कव्हरला क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हरला चूक होणार नाहीये. सलग 2 चेंडू 2 महत्त्वपूर्ण बॅटर बाद होत आहेत. सचिन चांगली गोलंदाजी करतोय, सुरुवात दमदार केली आहे. पटेल गोलंदाजाचं मी कौतुक करेल, कारण शॉर्ट ऑफ आपण तर ऑफ स्टंपतल्यानी क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजवलं ना ऑफसाईडला तशाच प्रकारची गोलंदाजी ठेवली. किरणच्या फक्त शरीरापासून त्यांनी दूर चेंडू ठेवला आणि ड्राईव्ह करायला भाग पाडलं आणि तिथे झेल गेलाय. खूप चांगली गोलंदाजी हे डुटणे संघाच्या माध्यमातून. पहिली स्पर्धा खेळतोय
त्यामुळे थोडासा आपण आता या संघाचं देखील आता मैदान चांगलं आहे, त्यामुळे सराव चांगलं झालं आहे. भीम कळण प्रचंड अनुभवी खेळाडू, लेदर क्रिकेटचे देखील प्रशिक्षण देत असतात, ते धडे देत असतात खेळाडूला. नितीन जरी अपयशी ठरला पण आता मास्टर माइंडचं काम करतोय. सचिनने गोलंदाजी बघा चांगली केली आहे, बॅटिंगमध्ये अपयशी ठरला, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, पाचचा हॅट्रिक पूर्ण करतोय का? यावर्षी नितीन पाटीलने पहिली हॅट्रिक पूर्ण केली 2024च्या दुसऱ्या हंगामातील देसाईचा. तो खेळ संघ देखील आपल्या इनॅक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. अशोक पाटील परवाच्या दिवशी आपण तर वार्षिक अंडर-20चा ऑप्शन झाला तेव्हा देखील हनुमान पाटीलने आम्हाला बक्षीस म्हणून 1000 रुपये दिले. सचिन चांगला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला मिड विकेटला वेगाने चाललाय, डीपंद क्षेत्ररक्षण घेतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण उमेश आहे, गुड थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. खातं उघडलं जातं यावेळेला. वाकलत फुटला संघ चेस करतो यावेळेला. 51 धावा, सुरुवात दमदार पाहिजे होती, झाली नाहीये. नितीन बाद झालाय, किरण बाद झालाय. अजूनही जर विचार केला तर जयेंद्र भोईर सारखा बॅटर अजूनही येणे. काय बॅटिंग केली होती शील्ड चषकमध्ये. स्ट्रायकेलला हनुमान म्हात्रेला आपण पाहू शकता. हनुमानकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता सिद्ध करावी लागणार आहे. वातावरण जर बघितलं थोडंसं डमत वातावरण. अशोक पाटील चेंडू जात नाहीये. राजू पाटील, राजू काठे आणि कंपनी, लक्ष्मण गोरपेकर, संदीप गोरपेकर, संतोष काठे, त्यांच्या मुलाची देखील बाईक हरवली. जर कुणाला कदाचित आढळली तर त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधा. युनिकॉर्न बाईक गेलेली आहे. अशोक पाटील जेव्हा कुठली गोष्टी आपली जाते ना, चोरीला जाते किंवा हरवते, तेव्हा खूप आपल्याला दुःख होतं. एसटी रक्षक आता उमेश आले. सचिन गोलंदाजी मार्कस स्ट्रायकला हनुमान म्हात्रेला आपण पाहू शकता. एक अतिशय आक्रमक बॅटर या संघाचा, खूप आक्रमक बॅटर आणि आत्मविश्वासाने भरलेला हा बॅटर आहे. पण इथून आत्मविश्वास प्राप्त करतो का पाहिजे. सचिन पाटील जरा वेळ कमी घ्या. पंच खून करतात बघा. दसरथ सोरकातेला मी धन्यवाद देईल. लगेच त्यांनी सूचना केली की वेळ कमी घ्या, 25 मिनिटात आपल्या 5 षटके फेकायचे. सचिन तो हनुमान, चांगला चेंडू होता, डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. खूप चांगली गोलंदाजी बघा मिळते. सचिनचं कौतुक करे, खेळपट्टीचा खऱ्या अर्थाने फायदा घेतोय तो. तर सकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चर आहे, दव पडलेला आहे आणि त्यामुळे तो वेगाने चेंडू टाकणे. गती परिवर्तन बघा. हनुमानने पायाचा वापर केला, फुटवरचा वापर केला, त्याने लगेच चेंडूची लाईन त्यांनी लेंथ आहे ना ती थोडी संत गतीने फेकली. खूप चांगली गोलंदाजी, कौतुक करेल सचिन पाटील. तर मी मगाशी त्याचं वर्णन केलं होतं विनोद, की एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेट खेळल्या गावासाठी. आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन साईडला वळवलाय, बॅटच्या टोकला चेंडू लागलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत जातोय डीप स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. हनुमान खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. वाकलन 40 प्लस संघ चेस करतो. 51 धावा, धावफलकावरती धावा लागल्यात. अशोक पाटील आम्हाला सांगताय की तब्बल 3 धावा, 3 धावा धावफलकावरती लागल्यात. अशोक पाटील इथून विचार केला तर सचिन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला हनुमानला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पुन्हा एकदा पाचीचा अपील होतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होते इथे चूक झाली आहे उमेश कडून. वेगाने येणं फार गरजेचं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण शकता यावेळेला 4. पहिलं षटक संपलंय, 4 धावा झाल्या आहेत. जर विचार केला तर अजूनही आपण बघितलं तर 47 धावांची गरज आहे. धावा होतील. हनुमानला खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे. तर जयेंद्र भोईर सारखा एक अतिशय चांगला बॅटर, कमलाकर देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. पहिल्या षटकात काय घडलं हे महत्त्वाचं नाही विनोद. आता या दुसऱ्या षटकात काहीतरी करायचंय, कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकात देखील आपण पहिल्या सत्रात देखील एडुटने संघाच्या 4च धावा होत्या. अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देते, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि 2 गडी बाद झाले ते. आणि या षटकात देखील अशोक पाटील तेच झालं, म्हणजे पलटवार झालाय. आता वार पलटवार क्रिकेटमध्ये सातत्याने होतच असतात. फ्लॅग देखील आपण पाहू शकता डौलाने फडकतायत. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. वडवली संघ देखील सज्ज झाला आहे. तर धीर आपण इनॅक्शनमध्ये झालाय. टॉस जिंकलाय. वडवली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वडवली संघ आपण या आमच्या मुख्य व्यासपीठासमोरच आपल्याला जायचं आहे. नारिवली संघ आपण चेंडू चेक करा. कैलास गोरपेकर बघा निसर्गाचा आनंद घेत आहेत. पाहतायत की वातावरण खूप चांगलं बघायला मिळतं. विनोद पाटील आपल्या शहरी विभागात आपण जर विचार केला तर झाडच आपल्याला दिसत नाहीत, उंच उंच टावर दिसतात. रोहित गायकर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
स्पर्धेच्या मध्ये गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज सुधीर काळन येतोय. एक अतिशय चांगला गोलंदाज, पण आता इथून चांगली बॅटिंग करावं. P2 मध्ये ऑन साईडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला किशोरला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पंडितला आपण पाहू शकता. थर्डमॅनला एक गलीमध्ये पॉइंट कव्हर्स. फटका सुरेख यावेळेला टोला चेंडू लागलाय. ताकद प्रचंड आहे. चेंडूला पाठवून दिलंय. वाईड डिश, लॉंग ऑन, सीमारच्या बार. हनुमानच्या बॅटमधून पहिला दणदणीत खणखणीत षटकार. फटका सुरेख होता. अनसिंग डाऊनच्या माध्यमातून फटका बघायला मिळालाय. स्पर्धेचा पहिला षटकार अशोक पाटील. दुहेरी अंकामध्ये धावा गेल्या आहेत. चला चला जरा आपले व्यवस्थापक आहेत किडी आपण बसा. फटका खूप चांगला आहे, कारण हा फटका विश्वास देऊन जाणार आहे हनुमानला. असे फटके येणं फार गरजेचं आहे. सुदीप हा चांगला चेंडू स्टेअर केला. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला पद्धताली त्याचा वापर केला. लगेच थोडासा लेंथ मध्ये बदल केला. रबर चेंडू फेकला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 11 धावा. अजूनही 40ची गरज आहे. हनुमान जर थांबला खेळपट्टीवर तर धावा होऊ शकतात. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. संजयला चांगली बॅटिंग करावं लागेल. सुधीर राईट आर्म ओव्हर द विकेट मारतोय. चांगला चेंडू होता. शरीरापासून दूर ठेवलाय. पंच वाईटची खूण करतात. वेग प्रचंड होता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 12. आज शनिवार. अशोक पाटील हाफ डे. 20 तारखेला बऱ्याच जणांचा पर्यंत भवितव्य मताच्या माध्यमातून पेटीमध्ये पॅक होणार. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑनला किशोर आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफला आहेत भीम. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकवरती. विनोद पाटीलने मगाच सांगितलं मतदानाचा हक्क सर्वांनी बजवायचा आहे. मतदान हा आपला सर्वस्व हक्क आणि तो बजावा. सुधीर तो हनुमान. चांगला चेंडूचा ड्राईव्ह केला. यावेळेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थोडासा थांबला असं वाटत होतं, पण चेंडू वेगाने सीमारच्या पार. चौकार. नाही असंच काहीतरी दृश्य आपण वाकलन संघ क्षेत्ररक्षण करतो तेव्हा बघायला मिळालं. पायाने तुम्ही चेंडू कधी अडवाल. चेंडूच्या पहिला तुम्ही पाय टाकला तरच तो तुम्हाला अडेल. अन्यथा तो चौकार जायला. तो चौकार गेला. आता खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून. अतिशय सुंदर फटका. हनुमान खूप चांगली बॅटिंग करतोय. डोकं शांत ठेवून तो फलंदाजी करतोय. 6-13 म्हणजे 6 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात, पण ह्यापेक्षा त्याला डबल धावा कराव्या लागणार आहेत. अतिशय चांगला बॅटर या संघाचा. हनुमान जर विचार केला तर डोंबोली बघा सातत्याने ते सिलेंडरचा आपण तर आपल्याला देत असतात गॅस सिलेंडर. सुधीर चांगला चेंडूचा ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय मिडॉनवरनं मिसफील्ड झाली सुधीरकडनं. 1 10 मिनिटे हनुमानचं कौतुक करेल. सिंगल डबलला देखील तो भर देतो, प्राधान्य देतोय. कारण जर मुंबईची लाईफलाईन बघितली तर ट्रेन आहे, तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. चौकार आल्यानंतर मोठा फटका मारत नाही. खराब शॉट सिलेक्शन करत नाही. सिंगल घेतोय. स्ट्राईकला आता आणतो. यावेळेला आपण पाहू शकता संजय. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला उडवला. चेंडू आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. नितीन पाटील बघा थोडेसे नाराज होते आणि त्यांचं म्हणणं देखील तेवढं रास्त आहे. आम्हाला थांबणं गरजेचं नाही. तुम्ही खेळा, धावा, कारण का थोडंसं गवत आहे मैदानावर. चेंडू थांबला असता कदाचित आणि शिल्डला त्यांना तो फटका बसला होता. खूप चांगला फटका बघायला मिळाला. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा आपण पाहू शकता. अशोक पाटील या षटकात धावा आल्या आहेत. तब्बल अशोक पाटील आम्हाला सांगतायत धावा आल्या आहेत. 18 धावा आल्या आहेत. चांगला कमबॅक हनुमान आणि संजयचं खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. अशोक पाटीलचा विचार केला तर समीकरण बदललंय, कारण 51ची गरज असताना धावा झाल्या. धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 22. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 29ची गरज. समीकरण सोपं झालंय. अरविंद देखील येत आहेत. प्रथमतः आलेल्या तर मत मंदिराचं दर्शन घेत आहेत. नागेश्वराचं दर्शन घेत आहेत. तर तुमचा जो आवडता देव आहे त्याचं दर्शन करणं फार गरजेचं आहे. देवाने आपल्याला या
आपण बघितलं तर अशोक पाटील जन्माला आणलंय त्याचं आपण धन्यवाद करणं फार गरजेचं आहे. दिवसातून एक चला फास्ट घ्या दिवसातून एक वेळा का हो ना देवाचं नाव घेणं फार गरजेचं आहे. आता समीकरण सोपं झालंय. 18 चेंडू आणि 29ची गरज आहे. का हनुमान बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. तर हनुमानचं आम्ही मगाशी कौतुक केलं, सांगितलं होतं की हनुमानकडे प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद आहे. सचिन आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये, त्याला माहिती आता इथून विकेट मिळवला तर वापसी करू शकतोय. आपण त्या हेडूटने 40+ संघ. चंद्रकांत आपण तर पंडित काळनसारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, सर्वोत्कृष्ट गोलंदाजा म्हणून पुरस्कार देखील त्याला मिळाला 2023-24चा. 2 हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहेत. पंडित काळन ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला पण डीप मध्ये पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट आहे, एक क्षेत्रक्षण स्वीप कव्हरला डीप मध्ये आपण तैनात पाहू शकता, आणि एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आणि एक मिड ऑफला. सचिन वाकलंगाव एंडकडून सायकल हनुमान. चांगला चेंडू, त्याच्या ऑकलाईनचा चेंडू, यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या आतल्या कडेला लागतोय. जेव्हा चेंडू गली रिझनमध्ये फेड होईल. एक धाव कंप्लीट केले, ते धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा, 17 चेंडू, 28ची गरज आहे. हनुमानचं कौतुक आहे, काय चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल तर देखील घेत राहतोय. चेंडू डॉट जाऊ देत नाही. तर संजय स्ट्राईक एनलाय. सचिनला माहिती आहे या षटकामध्ये विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. सचिन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. सायकला संजय, हा चेंडू ऑन साईडला पूल केला, हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्रक्षण झाली चूक, चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगला. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरी धाव होते का पाहायचं इथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हनुमानचं कौतुक आहे, काय वेगाने धावलाय बघा. चित्त्यापेक्षा चपळाईने धावा पिन पूर्ण करतोय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 26 धावा, चांगली भागीदारी पार्टनरशिप होते. याच मैदानावर ते सराव करत असतात, त्यामुळे मैदानाचा फायदा होतोय. भोलानाथ देखील शांत बसले आहेत, कारण त्यांना माहिती आहे खेळ खूप चांगला चाललाय. खेळाडूंना मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. नितीन देखील लवकर बाद झाला. 0वरती 2 गडी बाद झाल्यानंतर काय पार्टनरशिप बघायला मिळाले. सचिन तो हनुमान, हा चेंडू ऑन साईडला पूल केला, वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारच्या पार, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धाव फलकारती 30. समीकरण आता सोपं होत चाललंय. अशोक पाटील 1-1 धाव, चौकार आला की टार्गेट कमी होतोय. आणि काय हनुमान जबरदस्त बॅटिंग करतोय. हनुमानचं जर विश्लेषण बघितलं तर हनुमानने आतापर्यंत बॅटिंग केली. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 9 चेंडू 19 धावा. हनुमानची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत, खूप चांगली बॅटिंग. नाही 2 विकेट गेल्या, त्याला माहिती आहे मला विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे, कारण आज गावचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आले आहेत. त्यामुळे त्यांना आपण त्यांच्यासमोर हिरो बनणं ही संधी आली. हनुमानची काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग ना. अशोक पाटील इथून जर मॅच जिंकली तर कदाचित हनुमान माराठी मॅच ठरू शकतात. सचिन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू धावून ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला, याला बडी इष्टागाला क्षेत्रक्षक येतोय. किशोरकडनं झाली चूक आणि रूपांतर 2 धावेमध्ये होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. अशोक पाटील आता समीकरण बदलतंय. 19ची 14 चेंडू 19 धावा 14 चेंडू. समीकरण सोपं झालंय, का बॅटिंग केली जाते. 32 धावांची पार्टनरशिप संजय आणि हनुमानच्या माध्यमातून तिसऱ्या गड्यासाठी. आपण आता तिसऱ्या गड्याच्या मोबदल्यात ही पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते, कारण 2 गडी लवकर बाद झाले, भागीदारी झाले तिसऱ्या विकेटसाठी. सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला हनुमान स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला इथे विकेट जाऊ शकतंय. नाही सरळ बॅटने धावायचं तर हा फटका का मी तर म्हणेल. हनुमानने चूक केली मोठी, कारण का मोह जाल आवरता येत नाही. रिवर्स फटका हा नेहमी घातक ठरलाय आणि काही गरज नव्हती. विनोद पाटील जर सरळ बॅटने धावायचं तर हा फटका का मी तर म्हणेल हनुमानकडनं. हनुमानकडे प्रचंड ताकद आहे नीतीने. पंच आता पाहायचं इथून काय विचार करतायत, बातचीत करतायत. अशोक पाटील मला वाटतं कदाचित आपल्या माहितीनुसार आपण बघितलं तर डॉट नसा विकेट डॉट आहे, पण आपण बोलण्याच्या आधी पंचांनीच आपल्याला इशारा केलेला बरं आहे ना. जी खेळाडू जी मुलं बसलेत त्यांना विनंती, पडद्याच्या बाहेर बसा दादा, जरा पडद्याच्या बाहेर बसा. जी मुलं बसल्यात वाकलनगावचे पाठीराखे असतील, मला वाटतं कोणी वडवलीचे असतील पाठीराखे, त्यांना विनंती करतो पडद्याच्या बाहेर बसा. धन्यवाद. नाही अशोक पाटील तुम्ही सूचना करा,
फक्त विनंती करा, आदेश देऊ नका. आदेश कोणीच ऐकत नाही कुणाचं. एक बाळा आणि बघा पाय ठेवले पडद्यावर, त्याला विनंती, बाळा पाय जरा बाजूला कर. नाही, बॉल हातात असले तुम्ही क्रॉसिंग करू शकता, रन पण नाही मिळणार. धावा झाल्या, धाफल करती 32. अशोक पटेल प्रत्येक जण ट्रॉफीकडे पाहतोय, या ब्युटिफुल ट्रॉफीज. नाही, असा डॉट चेंडू तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. हा नियमच आहे असोसिएशनचा. अशोक पटेल, अशोक आपण त्या असोसिएशनचा नियम आहे, तर तुम्ही याला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंचांची देखील बातचीत केली जाते. नाही, रनआउट पण नसणार आहे आणि रन देखील नाही, डॉटच चेंडू आहे. बघा श्रीनाथ पाटील देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. नाही, भीम काळन देखील आपण आता संघटनेचे सदस्य आहेत. नाही, हातात जर चेंडू गेला असता तर बाद झाला असता, सुटला असता थोडा तरी. जर आपण मिसफील्ड झाली असेल तर तुम्ही रनआउट इथे मिळाला असता, पण डायरेक्ट चेंडू हातात गेलाय. परेश ठक्करच्या माध्यमातून देखील नारिवली संघाला आणि राम भोईर यांच्या माध्यमातून टी शर्ट प्राप्त झालेले. आणि सुलतान खान 10 स्पोर्टच्या माध्यमातून खूप चांगला ड्रेस कोड छापून दिलाय नारिवलीला. चला वेळ कमी घ्या. बघा तकदीर मात्र जरा थोडंसं ना पडदे त्या साईडने का लाईट टेलिकास्ट सुरू आहे. डॉट चेंडू आहे. तकदीर म्हात्रे देखील खूप चांगले क्रिकेटर आणि आम्ही सातत्याने या विभागात जेव्हा जेव्हा आले तकदीर म्हात्रेने आम्हाला प्रचंड प्रेम दिलं, त्याबद्दल तकदीर म्हात्रे तुमचं हार्दिक स्वागत. इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतंय क्रिकेट सातत्याने खेळत असतात. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. 40+ माध्यमातून पुन्हा एकदा गावासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेले आहेत. 2 मिनिटं गेल्यात. चला जरा फायनल डिसिजन. नाही, असोसिएशनमध्ये हे सर्व नियम सांगितलेत ना आपण. अशोक पाटील, सचिन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला हनुमान. 32 धावा. 19ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंगचा आपल्यात नियम आहे. डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाने केली चूक. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. अशोक पाटील झेल झाला असता. झेलवरती जाणं फार गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला सहजाजी काहीच मिळणार नाही. प्रयत्न करा, यश मिळालं असतं. विश्वास पाहत राहिले चेंडूवरती. जर गेले असते 4-5 पावलं धावले असते नक्कीच त्यांना चेंडू मिळाला असता. आणि झेल कोणाचा? हनुमानचा. सामना खुला झाला. 36 धावा धावफल करती. अजूनही इथून आपण बघितलं त्यांना अजून धावा हव्यात 15. 12 चेंडू 15. हा चौकार कदाचित वाचला असतात तर आणखीन समीकरण वेगळं बघायला मिळालं असतं. तसं काही होत नाही. पाण्याची देखील मागणी केली जाते. वडोली संघाने टॉस जिंकलाय, त्यामुळे नारिवली 40+ संघाला बॅटिंग करायचे. राजू कटेन कंपनी इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू. तकदीर म्हात्रे देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शोर देखील येत आहेत. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. या खेळाडूंनी रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट चांगला खेळलाय. बारा चेंडू आणि अशोक पटेल 15ची गरज आहे. सामना संपला नाही अजूनही. इथून कमबॅक होऊ शकतं. हनुमानचा विकेट फार महत्वाचा आणि तो विकेट मिळाला असता. विश्वासने चूक केली. तकदीर प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नारिवली संघ देखील आपण पाहू शकता एक चांगला संघ आहे. लहान मुलं देखील मला वाटतं हाफ डे शाळेतून जाऊन आल्यानंतर मैदानाकडे लगेच त्यांचं कल दिसतोय आपल्याला. नाही, यातूनच कोणतरी केतन म्हात्रे होऊ शकतोय. आपण इतर आणखीन कोणी मोठे मोठे खेळाडू होऊ शकतायत. बरं, क्रिकेट तुम्ही पाहिला ना तरी अशोक पाटील भरपूर काही शिकू शकता. अशोक पाटील याच मैदानावर आम्हाला आठवतं, मी नितीन काळन समालोचन करतो. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी होती आणि तो केतन म्हात्रे नवीनच आला खेळायला आणि आम्ही तेव्हाच म्हणालो होतो की केतन म्हात्रे येणाऱ्या काळामध्ये भरपूर चांगला क्रिकेटर बनेल आणि तो बनला. त्याच्यामागची मेहनत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते. कोणतंही काम असू दे, मेहनतीशिवाय होत नाहीये. आज आमचे आपण बघितलं तर विनोद पाटील यांचा देखील मत्स्याचा व्यवसाय. पण सकाळी उठून त्यांना पाणी नसले तरी ते माशांना पाणी आपण त्याला साफसफाई करून पाणी बदलणं सर्व काही त्यांना देखरेख करावीच लागते. मेहनतीशिवाय कोणतं काम नाही ना. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 15ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता फिरकीचा अस्त्र बाहेर काढलंय. पंडित काळे नेते आहेत. नाही, डॉट चेंडूला बघा, जर किपरकडनं थोडी तरी मिसफील्ड झाली तर तुम्ही धावू शकता. जर डायरेक्ट चेंडू जर हातात गेला तर आपण धावू शकत नाहीये. स्ट्राईक रोटेट देखील करू शकत नाहीये.
चला चला जरा वेळ जरा जास्त हो घेत आहेत, थोडं सहकार्य करा. जरी आज पहिला दिवस असेल पण वेळेवर सामने सुरू झाले आहेत. वेळेतच संपणं फार गरजेचं आहे. पंडित काळन गोलंदाजी मार्कवर बाळेगाव एंड कडून स्ट्रायकेलला आपण पाहू शकता. संजय चांगली भागीदारी बघायला मिळाली, 36 धावांची भागीदारी या दोन बॅटरमध्ये. हनुमानचा सिंहाचा वाटा त्यामध्ये. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. ऑन साईडला फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग गॉनला क्षेत्ररक्षण. 12 चेंडू 25ची खेळी केली आहे पण त्याचं काम अजूनही अधुरं आहे. जयेंद्र आणि भोलानाथ काहीतरी बातचीत करतायत. जयेंद्र देखील एक अतिशय चांगला बॅटर आहे त्या संघाचा. काय बॅटिंग केली होती शिल्ड चषकमध्ये. लेट गेले आणि मैदानात थेट काम केलं. शॉर्ट फुल टॉस चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये मिड ऑनवरनं चेंडू गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याकडून झाली चूक. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. बॅकिंग येते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा. दोन दिवसीय स्पर्धा, आज पहिला दिवस. पंडित राईट ऑफ राऊंड कडे मारा करतोय. फुल टॉस आहे ऑन साईडला आपण पाहू शकता. ज्या वेळेला मिड विकेटला वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण झाली चूक आणि तिचं रूपांतर झालंय 1-2 नाही तर 4 धावांमध्ये चौकार. अशोक पाटील आता असं वाटतं की हेडूटने संघ थोडासा क्षेत्ररक्षण ढिलाईपणा दाखवतो आणि त्याचा फायदा मिळतोय. वाकलन 40+ संघाला 2 महत्वाचे विकेट गेले होते. नितीन सारखा बॅटर लवकर बाद झाला होता. किरण देखील लवकर बाद झाला होता. पण काय कौतुक करेल संजय आर्या आपण तर हनुमानी निश्चय केला की नाही संघ आता अडचणीत सापडला. या संघाला इथून विजय जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला दोघांना खेळपट्टी थांबणं फार गरजेचं आहे. 42 धावांची भागीदारी झाली. पंडित काळन राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. सायकलला आपण पाहू शकतो. संजय खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक फटक्यामध्ये त्याला आत्मविश्वास प्राप्त होतोय. बॅकफुटं गेलाय, कट केला. यावेळेला पॉइंटला जेपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून होतात का पाहायचंय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फुलकर ते आपण पाहू शकता 44. हळूहळू आपल्या लक्षाकडे जाताना आपण पाहू शकता. नेता नितीन पाटील थोडंसं समाधान व्यक्त करतोय. पंडित संजय हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत स्वतः गोलंदाज पंडित जाऊन चेंडूला फीड करतात. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जर रनिंग आवडले असेल तर हनुमानसाठी टाळ्या होऊन देते. चित्त्यापेक्षा वेगाने धावतोय. कोण म्हणेल विनोद पाटील हे 40+ खेळाडू आहेत. विनोद पाटील आता स्पर्धा झाली 50+ आम्ही खेळाडू पाहिले. इतके जबरदस्त बॉडी लँग्वेज होती त्यांची, शरीरयष्टी, की असं वाटत नव्हतं की अशोक पाटील ते सर्व खेळाडूंना असं वाटलं की यंगस्टर आहेत. 47 4 धावांची गरज आहे. सामना हळूहळू आपण बघितले तर वाकलन 40+ संघाच्या बाजूने झुकत चाललाय. त्याचं कारण विश्वासकडे आलेला झेल तो त्याने पकडणं फार गरजेचं. हनुमानचा विकेट गेला असता तर कदाचित सामन्याचं वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. पंडित तो हनुमान शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू खेळायचा होता. यावेळेला बॅटच्या आतल्याकडे लागला. फायनलचं क्षेत्ररक्षण झाली चूक आणि इथे विजयाचा चौकार येतोय. हनुमानच्या बॅटमधून विजयाचा चौकार आलाय आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय. वाकलन 40+ संघाने विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्यास धन्यवाद देतो. आपण बोलले तर हेडूटने 40+ संघाला अशोक पाटील मला माहिती देत आहेत की हनुमानने धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी मॅच इनिंग परफॉर्मन्स केलाय. 13 चेंडू 29 धावांची खेळ केली. हनुमानची बॅटिंग आवडे टाळ्या वाजल्यात पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग आणि टोच ठरतो या सामन्याचा. आपण बोलले तर अशोक पाटील बघा त्यांच्या लेखाजोखातून आम्हाला माहिती देत आहेत. अशोक पाटील लहान मुलांना आवडतं खाद्य वडापाव त्याचा स्वाद घेत आहेत.